नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सो आपण या लेक्चरमध्ये विज्ञान या विषयाचे रिव्हिजन करणार आहोत आणि यामध्ये आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे प्राणी वर्गीकरण। ठीक आहे। सो बघा, याआधी आपण याच्यावर एक लेक्चर कंडक्ट केलेला आहे। ठीक आहे। आणि यामध्ये आपण प्राणी वर्गीकरणासंदर्भात प्रारंभिक माहिती अभ्यासली। त्याच प्रकारे या प्राणी वर्गीकरणासंदर्भात जे आपण एकूण संघ आहेत 11, ठीक आहे, त्यापैकी दोन संघ, पहिला म्हणजे आपला जो पोरीफेरा, ठीक आहे, पोरीफेरा हा संघ आणि त्याच्यानंतर सिलेंटराटा, बघा सिलेंटराटा, हे दोन संघ आपण अभ्यासले। सो प्राणी वर्गीकरणासंदर्भात आपण प्रारंभिक माहिती म्हणजे जे वर्गीकरणाचे बेस, त्यानंतर वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या दिलेल्या आहेत त्या संदर्भात आणि आपण सुरू केलं होतं। तर त्याच्यामध्ये पोरीफेरा आणि सिलेंटराटा हे दोन संघ आपण अभ्यासले होते प्रॉपर। त्यातले जेवढे पण पॉइंट्स होते एक्झाम ओरिएंटेड ते सगळे आपण त्या आधीच्या लेक्चरमध्ये कव्हर केले होते। जर म्हणजे होप की तुम्ही तो आधीचा लेक्चर कव्हर केला असेल आणि नसेल केला तर त्या लेक्चरची जी लिंक आहे ती मी या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। ठीक आहे। सो पूर्ण विज्ञानची जी प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टची लिस्ट सुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। तुम्ही ते सगळे लेक्चर करून घ्या। सगळेचे सगळे लेक्चर आपल्या येणाऱ्या कंबाईन पूर्वपरीक्षे दृष्टीने महत्त्वाचे आहेत। ठीक आहे। सो हा लेक्चर सुद्धा तुम्ही पूर्णपणे करा, कारण ह्याच्यामध्ये आपण जे अपृष्ठवंशीय प्राणी आहेत, ठीक आहे, अपृष्ठवंशीय प्राणी ह्याच्यामधले जे आपण 10 संघ, ठीक आहे, 10 संघ आपण अभ्यासणार आहोत। त्याच्यात 2 ऑलरेडी बघितलेत आणि उर्वरित जे संघ आहेत ते आपण ह्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत। सो हा लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि लक्षात घ्या की आयोग प्रत्येक एक्झाम मध्ये, पूर्वपरीक्षेमध्ये जर आपण बघितलं किंवा मुख्य परीक्षेमध्ये, तर प्राणी वर्गीकरण यावर नेहमीच प्रश्न विचारतो। त्यामुळे हा लेक्चर तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। ठीक आहे। सो या लेक्चरमध्ये आपण जे प्राण्यांचे संघ आहेत त्यापैकी पहिले 2 आणि तिसरा संघ जो आहे प्लॅटीहेल्मिंथिस यापासून सुरू करणार आहोत आणि प्लॅटीहेल्मिंथिस या संघाबद्दल जेवढे पण पॉइंट्स आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। ठीक आहे। सो बघा, वन बाय वन आपण कव्हर करूया तो संघ प्लॅटीहेल्मिंथिस। ठीक आहे। सो या प्लॅटीहेल्मिंथिस संघांमधील प्राण्यांचं स्वरूप आपण जर लक्षात घेतलं तर बघा, प्राणी जे असतात हे प्राणी ट्रिप्लोब्लास्टिक असतात, म्हणजे यांचं शरीर आवरण जे आहे तिहेरी आवरणाने बनलेले असतात। त्याच प्रकारे हे असिलोमेट आहेत, म्हणजे यांच्यामध्ये देहगुहा नसते, यांना फ्लॅटवर्म म्हणतात। बरोबर। सो लक्षात घ्या, या 3 पॉइंटवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे प्लॅटीहेल्मिंथिस संदर्भात आयोगाने हे 3 पॉइंट्स, म्हणजे त्यांची जी स्वरूप आहे शरीर रचना, सो त्या संदर्भात हे 3 पॉइंट्स ऑलरेडी आयोगाने विचारलेले आहेत, हे लक्षात घ्या। ठीक आहे। त्याच प्रकारे हे द्विपार्श्व सममित असतात। प्लॅटीहेल्मिंथिस जे आहेत द्विपार्श्व सममित असतात आणि रिबिन प्रमाणे चपटे असतात। ठीक आहे। हे त्यांचं शारीरिक वर्णन आपण इथे लक्षात घेतलं तर ठीक आहे, या प्लॅटीहेल्मिंथिस या संघातील प्राण्यांना आपण परजीवी प्राणी म्हणून ओळखतो। काय तर परजीवी प्राणी म्हणून ओळखतो। यातील बहुतेक जे प्राणी आहेत, बहुतेक प्राणी हे अंतःपरजीवी आहेत, म्हणजे शरीराच्या आतमध्ये राहणारे असतात आणि काही जे असतात स्वतंत्र राहतात। काही प्राणी जे आहेत स्वतंत्र राहतात। ठीक आहे। सो लक्षात घ्या की याच्या शरीरासंदर्भात, या प्राण्यांच्या शरीरासंदर्भात काही वर्णन किंवा काही गोष्टी लक्षात घ्या। तर बघा, या प्राण्यांना हुक्स असतात। बघा, हुक्स असतात। तर हुक्स कशासाठी? तर पोशिंद्याला चिकटून राहण्यासाठी या प्राण्यांना काय असतात? हुक्स असतात। आणि सकर्स काय कशासाठी? तर बघा, अन्न द्रव्ये शोषून घेण्यासाठी या प्राण्यांना काय असतात? सकर्स असतात। एवढा पॉइंट्स आपण या ठिकाणी इथे लक्षात ठेवायचे आहे। ठीक आहे। त्यानंतर या प्लॅटीहेल्मिंथिस संघाच्या प्राण्यांचा जर आपण विचार केला तर ह्यांच्यामध्ये एक उत्सर्जन अवयव निर्माण होतात। ठीक आहे। सो लक्षात घ्या की उत्सर्जन संस्था, बघा, उत्सर्जन संस्था निर्माण होणारे पहिले प्राणी, ठीक आहे, म्हणजे उत्सर्जन संस्था निर्माण होत जाणारे ते पहिले प्राणी म्हणजे कोणते? तर प्लॅटीहेल्मिंथिस। मग ह्याच्यामध्ये जर बघायला गेलो तर प्रोटोनेफ्रिडिया, म्हणजे उत्सर्जन संस्थेचा आधीचा म्हणजे जो भागाचा जवळजवळ यांच्यामध्ये उत्सर्जन संस्था निर्माण व्हायला सुरुवात होते। मग उत्सर्जन अवयव कोणता आहे यांच्यामध्ये? तर प्रोटोनेफ्रिडिया। ठीक आहे। सो इथून मग प्राण्यांमध्ये उत्सर्जन संस्था निर्माण व्हायला सुरुवात होते। ठीक आहे। सो प्रोटोनेफ्रिडिया कशापासून बनलेले असतात ते? तर फ्लेम सेल, यांच्यामध्ये सेल असते कोणती? तिला म्हणतात फ्लेम सेल, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे। त्यानंतर बघा, या प्राण्यांमध्ये रक्त विसरण संस्था नसते, या प्राण्यांमध्ये रक्त विसरण संस्था नसते, परंतु मेंदू असतो। ओके। सो इतके पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्यामधला जो उत्सर्जन अवयव आहे त्याला आपण म्हणतो प्रोटोनेफ्रिडिया, तो हा लक्षात ठेवायचा आहे।
ओके. त्यानंतर जर या प्लॅटीहेल्मिंथिसचं वर्गीकरण आपण बघायला गेलो तर या प्लॅटीहेल्मिंथिसचं 3 वर्गामध्ये वर्गीकरण केलं जातं. 3 वर्गामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यातला पहिला वर्ग आपण बघूया तर त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे टर्बेलॅरिया. बघा पहिल्या वर्गाचं नाव आहे टर्बेलॅरिया. ओके. तर मग हे जे टर्बेलॅरिया वर्गातील प्राणी जे आहेत हे पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी राहणारे आहेत. बरोबर. त्यांचा अधिवास जो आहे पाणी सुद्धा आहे आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहणारे. हे चपटे असतात. ठीक आहे. यांना चपटे कृमी सुद्धा म्हणतात. यांच्यावर वलय नसणार. ठीक आहे. वलय नसणारे प्राणी असतात आणि यांचं प्रजनन जे आहे अलैंगिक प्रजननाद्वारे होतं. आणि हे जे प्राणी आहेत महत्वाची एक जीवनक्रिया दाखवतात ती म्हणजे पुनर्जनन. ठीक आहे. पुनर्जनन. बरोबर. म्हणजे या प्राण्यांना तुम्ही कोणत्याही भागातून कापलं. ठीक आहे. समजा आपण लक्षात घेतलं की असा जर हा प्राणी आहे. ठीक आहे. तर याला तुम्ही कोणत्याही भागातून कापलं. ठीक आहे. तर याचे अशा प्रकारे 3 तुकडे केले तर हे जे तिन्ही तुकड्यांपासून वेगवेगळे नवीन सजीव तयार होतील. ठीक आहे. तर यालाच म्हणतात पुनर्जनन. आणि उदाहरणार्थ यांच्यातलं महत्वाचं उदाहरण लक्षात ठेवायचं म्हणजे प्लॅनेरिया. ठीक आहे. प्लॅनेरिया याला म्हणतात ड्युगेशिया. प्लॅनेरियाला काय म्हणतात ड्युगेशिया. आणि दुसरं उदाहरण लक्षात ठेवायचं बायपॅलिडम. ठीक आहे. बायपॅलिडम. सो रिजनरेशनची पद्धत काय म्हणजे प्रोसेस काय तर समजा हा जो प्लॅनेरिया आहे हा आपण समजून घ्या प्लॅनेरिया आहे. तर याला 3 भागात जर आपण कापलं तर हा भाग सेपरेट प्लॅनेरिया म्हणून तयार होईल. हा एक सेपरेट प्लॅनेरिया म्हणजे एकूण त्याच्यापासून 3 प्लॅनेरिया तयार होतील. तर ही जी पद्धत म्हणजे ही जी प्रोसेस आहे तिला पुनर्जनन म्हणतात. रिजनरेशन. काय म्हणतात बघा रिजनरेशन. ही क्रिया दाखवतात हे जे असतात ते प्लॅटीहेल्मिंथिस. मग आपल्याला प्रश्न येईल खालीलपैकी म्हणजे जर आपल्याला संघाची नावं दिली. ठीक आहे. एक समजा प्लॅटीहेल्मिंथिस दिलं, एक पोरिफेरा दिलं, एक सिलेंट्राटा दिलं आणि त्याच्यानंतर समजा एक एस्कीहेल्मिंथिस दिलं तर खालीलपैकी कोणत्या संघातील प्राणी पुनर्जनन किंवा रिजनरेशन ही जीवन प्रक्रिया दाखवतात. बरोबर. मग त्या ठिकाणी आपलं उत्तर पाहिजे प्लॅटीहेल्मिंथिस. ठीक आहे. किंवा मग वर्ग विचारला प्लॅटीहेल्मिंथिस मधला कुठला वर्ग तर टर्बेलॅरिया. ठीक आहे. वर्ग लक्षात ठेवायचा टर्बेलॅरिया या वर्गातील प्राणी जे आहेत रिजनरेशन ही प्रोसेस जीवन पद्धती दाखवतात. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं हे महत्वाचं आहे. त्यानंतर याच प्लॅटीहेल्मिंथिसचा पुढचा वर्ग येतो तो म्हणजे ट्रिमॅटोडा. बरोबर. सो या वर्गातील प्राण्यांना फ्लुक्स म्हणतात. काय म्हणतात फ्लुक्स म्हणतात. या वर्गातील प्राण्यांना फ्लुक्स म्हणतात. हे प्राणी वलयीकृत असतात म्हणजे अंगावर यांच्या वलये असतात हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर चुशके असतात. अन्न ग्रहण करण्याचे चुशके म्हणजे आपण बघितलं सकर्स. ठीक आहे. सकर्स चुशके असतात हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर ह्या प्राण्यांमध्ये सुद्धा अलैंगिक प्रजनन होतं परंतु यांच्यामध्ये म्हणजे हे प्राणी बघा ट्रिमॅटोडा वर्गातील प्राणी पुनर्जनन प्रक्रिया दाखवत नाही. लक्षात ठेवा ट्रिमॅटोडा वर्गातील जे प्राणी असतात ते पुनर्जनन यांच्यामध्ये नसतं. मग ते कोणत्यामध्ये असतं फक्त टर्बेलॅरिया याच्यामध्ये असतं हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता या ट्रिमॅटोडा वर्गातील प्राण्यांचे उदाहरण कोणते कोणते ते आपण लक्षात घेऊया. तर बघा पहिलं म्हणजे बघा ब्लड फ्लूक. ब्लड फ्लूक लक्षात ठेवायचं. याला म्हणतात शियास्टोमा. बघा ब्लड फ्लूकला काय म्हणतात शियास्टोमा. ठीक आहे. म्हणजे याचा उच्चार कसा होतो तर बघा शियास्टोमा हे लक्षात ठेवायचं. हा प्लॅटीहेल्मिंथिस आहे. प्लॅटीहेल्मिंथिस मधला ट्रिमॅटोडा वर्गातील प्राणी आहे ब्लड फ्लूक. आणि दुसरं लक्षात ठेवायचं लिव्हर फ्लूक. ठीक आहे. सो या लिव्हर फ्लूकला म्हणतात फॅसिओला हिपॅटिका. ठीक आहे. लिव्हर फ्लूकलाच म्हणतात फॅसिओला हिपॅटिका. आणि आयोगाने या लिव्हर फ्लूकवर प्रश्न विचारलेला आहे हे लक्षात घ्या. आयोगाने लिव्हर फ्लूकवर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा या प्लॅटीहेल्मिंथिसचा तिसरा वर्ग कोणता आहे तर तो लक्षात घ्यायचा सियास्टोडा. तिसरा वर्ग आहे सियास्टोडा. बरोबर. सियास्टोडा म्हणजे बघा जर आपल्याला असं दिलं एक्झाम मध्ये की टर्बेलॅरिया ट्रिमॅटोडा आणि सियास्टोडा हे खालीलपैकी कोणत्या संघाचे वर्गीकरण आहेत किंवा कोणत्या संघाचे वर्ग आहेत असं जर आपल्याला विचारलं तर त्यावेळी सुद्धा आपल्याला उत्तर पाहिजे प्लॅटीहेल्मिंथिस. ओके. मग बघा सियास्टोडा म्हणजे प्रामुख्याने ते टेपवर्म जे आहेत सगळे टेपवर्म यांना टेपवर्म म्हणतात. ठीक आहे. लक्षात घ्या यांना टेपवर्म म्हणतात. ओके. त्यानंतर बघा तर यांच्या अंगावर म्हणजे त्यांच्या शरीरावर वलये आणि चुशके असतात. वलये आणि चुशके असतात आणि हे प्राणी सुद्धा अलैंगिक प्रजनन दाखवतात. ठीक आहे. हे प्राणी सुद्धा अलैंगिक प्रजनन दाखवतात आणि यांच्यामध्ये सुद्धा पुनर्जनन नसते. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा.
आणि या प्राण्यांमध्ये मुख आणि आतडे असतात. ठीक आहे, मुख आणि आतडे इथे नसतात, लक्षात घ्या, मुख आणि आतडे नसतात. इतके पॉईंट या संदर्भात लक्षात ठेवायचं. आणि यांच्या संदर्भात जर उदाहरणं लक्षात घ्यायची झाली तर बघा, पोर्क टेप वर्म, उदाहरण लक्षात ठेवायचं, पोर्क टेप वर्म, त्याला म्हणतात टिनिया सोलियम. टिनिया सोलियम हा बघा प्लॅटीहेल्मिंथिसचा उदाहरण आहे आणि प्लॅटीहेल्मिंथिस मधला सियास्टोडा वर्गाचा प्राणी आहे. त्यानंतर बघा डॉग टेपवर्म, डॉग टेपवर्म, बीफ टेपवर्म. ठीक आहे, म्हणजे जे पण टेपवर्म असतील, जे टेपवर्म आहेत ते कोणते आहेत, सियास्टोडा वर्गामधले प्राणी आहेत, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण सर्वप्रथम जे जर बघायला गेलो तर हा जो वर्ग आहे कोणता संघ, तर प्लॅटीहेल्मिंथिस या संघासंदर्भात आपल्याला एवढे पॉइंट्स माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढचा संघ बघूया, तो येतो एस्केल हेल्मिंथिस. ठीक आहे, बघा पुढचा संघ लिहून घ्या, एस्की हेल्मिंथिस. ओके, तर या संदर्भात आपण काय करूया, थोडी माहिती जाणून घेऊया. तर लक्षात घ्या, संघ एस्की हेल्मिंथिस. तर या संघ एस्की हेल्मिंथिस यामधील प्राण्यांच्या शरीराचं स्वरूप किंवा स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर प्रामुख्याने जर बघायला गेलो तर हे प्राणी सुद्धा त्रिस्तरी असतात, म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक असतात. त्याच प्रकारे हे द्विपार्श्व सममित आहेत. ठीक आहे, हे लांबट आणि दंडाकृती यांचं शरीर असतं, लांबट आणि दंडाकृती. आणि सगळ्यात विशेष लक्षात ठेवायचं तर यांच्यामध्ये किंवा याला सुडोसिलोमेट प्राणी म्हणतात, यांना सुडोसिलोमेट म्हणजेच यांच्यामध्ये आभासी देहगुहा असते, आभासी किंवा खोटी देहगुहा. बघा म्हणजेच काय, तर देहगुहा नसणे आणि देहगुहा असणे यांच्या मधली आभासी देहगुहा असणारे जे प्राणी आहेत ते कशामध्ये येतात, तर एस्की हेल्मिंथिस या गटामध्ये येतात. ठीक आहे, मग बघा आपल्याला साधा प्रश्न पण आहे विचारू शकतो की आभासी देहगुहा असणारे प्राणी खालीलपैकी कोणत्या संघामध्ये येतात, तर एस्की हेल्मिंथिस या संघामध्ये येतात. आणि लक्षात ठेवायचं की यात हे जे प्राणी आहेत हे बहुसंख्य अंतःपरजीवी प्राणी असतात, हे बहुसंख्य अंतःपरजीवी प्राणी येतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट लक्षात घ्या, तो म्हणजे बघा यात कोणत्या कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो, यात कोणत्या कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो. जर हे आपण बघितलं तर बघा निमॅटोडा, निमॅटोडा, त्यानंतर रॉटिफेरा. ठीक आहे, यांच्यामध्ये निमॅटोडा, त्यानंतर रॉटिफेरा, त्यानंतर अॅकॅन्थोसिफॅला, बघा अॅकॅन्थोसिफॅला, त्यानंतर गॅस्ट्रोटायका आणि निमॅटोफोरा. बरोबर, यांचा समावेश या एस्की हेल्मिंथिस या गटामध्येच होतो, हे आपण इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, तर हे जे प्राणी आहेत एस्की हेल्मिंथिस गट संघामधले सगळे प्राणी कसे असतात, एकलिंगी असतात. म्हणजे याच्यामध्ये नर आणि मादी हे वेगवेगळे असतात, परंतु यांच्या संदर्भात नर आणि मादी संदर्भात काही वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बघा, जो नर एस्की हेल्मिंथिस आहे, म्हणजे नर एस्की हेल्मिंथिस प्राणी आहेत, त्यांचे शेपूट वाकडे असतात. कसे असतात, वाकडे. आणि त्यांची लांबी जर बघायला गेलो तर 5 सेंटीमीटर असते नर एस्की हेल्मिंथिसची. आणि मादी एस्की हेल्मिंथिस ची शेपूट जी असते ती सरळ असते. कशी असते, सरळ असते. आणि लांबी जी आहे 9 सेंटीमीटर लांबी असते. म्हणजे आपण इथे सांगू शकतो की मादी एस्की हेल्मिंथिस ही नर एस्की हेल्मिंथिस पेक्षा लांबट असते. ठीक आहे, हे आपण इथे सांगू शकतो. ठीक आहे. सो यांना आपण काय म्हणतो, यांना आपण राऊंड वर्म्स म्हणतो किंवा मग खरे वर्म्स असे म्हणतात. याच म्हणजे एस्की हेल्मिंथिस संघातील प्राण्यांना आपण राऊंड वर्म म्हणतो आणि किंवा खरे वर्म्स असं यांना म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हे जे एस्की हेल्मिंथिस गट संघातील प्राणी जे आहेत एक गुणधर्म दाखवतात, एक गुणधर्म दाखवतात, त्या गुणधर्माला म्हणतात युटेली. ठीक आहे, त्या गुणधर्माला काय म्हणतात, युटेली. मग काय असतं युटेली म्हणजे काय, तर बघा या प्रकारच्या प्राण्यांमध्ये पेशींची संख्या जन्मापासून ते मरेपर्यंत सारखीच असते, ती वाढतही नाही आणि कमीही होत नाही. ठीक आहे, बघा याच्यामध्ये जी पेशींची संख्या आहे ही वाढतही नाही आणि कमीही होत नाही. तर पेशींची संख्या जन्मापासून मरेपर्यंत सारखीच असते आणि या गुणधर्माला एक नाव आहे, ते आहे युटेली. ठीक आहे, हा पॉईंट सुद्धा इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. मग आता यामधील उदाहरण जर लक्षात घ्यायचे गेलं, या गटातील संघ एस्की हेल्मिंथिस मध्ये वर्गीकरण जर आपण बघितलं, ठीक आहे, ते कोणते कोणतं, निमॅटोडा, रॉटिफेरा, त्यानंतर अॅकॅन्थोसिफॅला, गॅस्ट्रोट्रायका आणि निमॅटोफोरा, हे त्याचे इतर म्हणजे त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. बरोबर. आता यांच्यातील उदाहरणं आपण लक्षात घ्यायची. तर पहिलं बघा, अँकायलोस्टोमा
डिओडॅनली. बघा पहिलं उदाहरण लक्षात घेऊया आपण. अँकायलोस्टोमा डिओडॅनली म्हणजेच याला म्हणतात हुकवर्म. याला काय म्हणतात? हुकवर्म. ओके, या हुकवर्म तर लक्षात घ्यायचं, या हुकवर्म मुळे पोटदुखी होते. काय होते? पोटदुखी होते. नेक्स्ट पुढचं उदाहरण लक्षात घेऊया. तर बघा अँटोबायोस. बघा एंटेरोबायोस व्हर्मॅक्युलॅरिस. बघा एंटेरोबायोस व्हर्मॅक्युलॅरिस याला म्हणतात पिनवर्म. याला काय म्हणतात? पिनवर्म म्हणतात किंवा सीटवर्म. पिनवर्म किंवा सीटवर्म. आणि यामुळं काय होतात? उलट्या होतात. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा जो वर्म आहे बघा उचेरिया बँक्रॉफ्टी. दुसरा एस्की एलिमेंटिस आहे उचेरिया बँक्रॉफ्टी आणि हा महत्वाचा आहे. ठीक आहे. तर याला म्हणतात फिलारिया वर्म. याला काय म्हणतात? फिलारिया वर्म. आणि याच्यापासून हत्तीपाय रोग होतो. हत्तीपाय रोग होतो हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो एस्की एलिमेंटिस मधला प्राणी आहे त्याचं नाव बघा ड्रॅक्युलस मेडिनेसिस. बघा त्याचं पुढचं नाव आहे ड्रॅक्युलस मेडिनेसिस. बरोबर. त्यालाच म्हणतात गुनिया वर्म. ठीक आहे. गुनिया वर्म और सर्पंट वर्म. बरोबर. नावं थोडी कठीण आहेत परंतु आपल्याला लक्षात ठेवावे लागतात कारण आयोग उदाहरणांवर पण प्रश्न विचारतो. ठीक आहे. नेक्स्ट एस्की एलिमेंटिस बघा तर लोया लोया. लोया लोया महत्वाचं आहे लक्षात ठेवा. विचारू शकतात. याला म्हणतात आय वर्म. लोया लोयाला काय म्हणतात? आय वर्म. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे लक्षात घ्या त्याचं नाव आहे ट्रायकिनेला स्पायरॅलिसिस. ट्रायकिनेला स्पायरॅलिस. ट्रायकिनेला स्पायरॅलिस याला म्हणतात मसल वर्म. काय म्हणतात? मसल वर्म्स. ओके. त्यानंतर पुढचं आहे तो म्हणजे बघा ट्रिचुरिस ट्रिचुरा. ट्रिचुरिस ट्रिचुरा याला म्हणतात व्हीप वर्म. व्हीप वर्म म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात? व्हीप वर्म. ओके. त्यानंतर जो पुढचा आहे तो म्हणजे ॲस्कॅरिस. पुढचं एस्की एलिमेंटिस मधला प्राणी कोणता आहे? ॲस्कॅरिस. बरोबर. त्याला म्हणतात राऊंड वर्म. ठीक आहे. याला काय म्हणतात? राऊंड वर्म. आणि याच्यामुळे काय होतो? ॲस्कॅरियासिस हा आजार होतो. हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे ही सगळी आपण एस्की एलिमेंटिस या संघामधील प्राण्यांची आपण उदाहरणं बघितली आहेत आणि काही जे वर्म आहेत म्हणजे बघा ॲस्कॅरिस. ठीक आहे. याला आपण राऊंड वर्म म्हणतो आणि याच्यापासून काय होतो तर ॲस्कॅरियासिस होतो. त्यानंतर जर आपण बघितलं तो पिनवर्म आपण बघितला. ठीक आहे. पिनवर्म. तर पिनवर्म पासून काय होतं तर उलट्या होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर जो उचेरिया बँक्रॉफ्टी म्हणजेच फिलारिया वर्म त्याच्यापासून हत्तीपाय रोग होतो. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं एंटेरोबायोस व्हर्मॅक्युलॅरिसिस याला पिनवर्म आपण म्हणतो त्याच्यामुळे उलट्या होतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे एस्की एलिमेंटिस हे काय तर प्राणी आहेत पण यांच्यापासून शरीराला जे आजार होतात ते पण आपण बघितले. ठीक आहे. सो याच्यानंतर आपल्याला एक महत्वाचा प्राणी वर्गीकरणामधील संघ जो बघायचा आहे तो म्हणजे ॲनिलिडा. ठीक आहे. आपण आतापर्यंत जे कोणते बघितले प्लॅटी एलिमेंटिस बघितला आणि एस्की एलिमेंटिस बघितला. तर याच्या जे पण महत्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर केले. आता म्हणजे याच्यामधला सर्वात महत्वाचा जो संघ आहे तो ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. बरोबर. सो ॲनिलिडा आपण आता बघतोय आणि यावर रिसेंटली एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. म्हणून याला पूर्णपणे पाठ करायचं आहे. जेवढे पण पॉईंट्स आपण बघणार आहोत ते सगळेचे सगळे पूर्णपणे तोंडपाठ करून टाकायचे आहेत. ठीक आहे. मग बघा ॲनिलिडा ही जी संज्ञा आहे ही संज्ञा लॅमार्क या शास्त्रज्ञाने दिली. कोणी दिली तर लॅमार्क या शास्त्रज्ञाने ॲनिलिडा ही संज्ञा दिली. या ॲनिलिडा प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना वलयांकित कृमी असं म्हणतात. काय म्हणतात? वलयांकित कृमी असं यांना म्हणतात. ॲनिलिडा संघातील प्राण्यांना वलयांकित कृमी असं म्हणतात. ठीक आहे. आणि यांचं विशेष गुणधर्म म्हणजे प्रत्येक प्राण्यावरची जी वलय असतात ती ठराविक असतात. काय असतात? ठराविक असतात. म्हणजेच ती वाढत नाही आणि कमी होत नाही. या प्राण्यांची जी वलय असतात ती जन्मापासून मरेपर्यंत कशी असतात? ठराविक असतात. जसं आपण बघितलं एस्की एलिमेंटिस एक गुणधर्म दाखवतात युटेली म्हणजेच पेशींची संख्या जन्मापासून मरेपर्यंत सारखीच असते. तो गुणधर्म असतो युटेली. तो कुठे जातो? एस्की एलिमेंटिस मध्ये. आणि ॲनिलिडा संघातील प्राणी ते काय म्हणतात की यांच्यातील वलय जन्मापासून तर मरेपर्यंत ठराविक असतात. ती वाढत नाही आणि कमी होत नाही. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा जर या प्राण्यांची शरीर रचना किंवा स्वरूप जर आपण बघायला गेलो तर हे सुद्धा कसे असतात? त्रिस्तरीय असतात. त्यानंतर द्विपार्श्व सममित असतात. युसिलोमेट म्हणजे यांच्यामध्ये खरी देहगुहा असते. लक्षात ठेवा. इथून जे पण पुढे प्राणी असतात ते खरी देहगुहा
आपण बघितलं ऍस्की एलिमेंथिस मध्ये आभासी देहगुहा असते आणि मग ॲनेलिडा पासून सर्व प्राण्यांमध्ये काय असते तर यू म्हणजेच खरी देहगुहा यायला सुरुवात होते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण सांगू शकतो की खरी देहगुहा येणारे प्रथम पहिले प्राणी बघा, खरी देहगुहा असणारे पहिले प्राणी कोणते तर ॲनेलिडा हा आपण असं सांगू शकतो. ओके. नेक्स्ट बघा, तर हे लांबट असतात, दंडाकृती असतात आणि खंडीभूत प्राणी असतात. लांबट, दंडाकृती व खंडीभूत प्राणी असतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा महत्वाचा पॉईंट की यावर रिसेंटली गट ब मुख्य परीक्षा 2023 मध्ये आयोगाने प्रश्न विचारला होता की ॲनेलिडा संघातील प्राण्यांना जे प्रचलनासाठी ठीक आहे काय असतात दृढरोम, पण दृढरोम विचारलं नाही तर सिटे काय असतात, त्यांना सिटे असतात, याच्यावर प्रश्न विचारला होता. ठीक आहे. प्रचलनासाठी त्यांना काय असतात सिटे असतात, हे आयोगाने विचारलं होतं. म्हणजे लक्षात ठेवा, मराठी नावावर नाही तर त्याच्या इंग्लिश नावावर आयोग प्रश्न विचारतो, म्हणून आपल्याला यांची इंग्लिश नावं सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग बघा ॲनेलिडा, सो ॲनेलिडामध्ये साध्या इंद्रिय संस्था असतात. कशा साध्या इंद्रिय संस्था डेव्हलप झालेल्या असतात. ओके. नेक्स्ट लक्षात घेतलं तर आपण या ॲनेलिडा संघातील प्राण्यांमध्ये श्वसन कशामार्फत होतं. आता नेक्स्ट जर आयोगाने प्रश्न विचारला तर श्वसनावर आयोग प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. तर श्वसन कशामार्फत होतं तर श्वसन जे आहे ब्रॉन्ची यामार्फत श्वसन होतं आणि उत्सर्जन ठीक आहे उत्सर्जन आहे नेफ्रिडिया मार्फत होतं. सो याच्या आधी आपण बघितलं होतं ऍस्की एलिमेंथिस मध्ये आपण बघितलं होतं प्रोटोनेफ्रेडिया म्हणजे नेफ्रिडीच्या आधीचा, बरोबर. म्हणजे जस्ट उत्सर्जन अवयव तिथे निर्माण झाला होता, उत्सर्जन संस्था विकसित व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. सो आपण सांगू शकतो की पूर्णपणे विकसित उत्सर्जन संस्था असलेला पहिला प्राणी कोणता तर नेफ्रिडिया, सॉरी ॲनेलिडा प्राणी. पूर्णपणे उत्सर्जित संस्था निर्माण झालेला प्राणी कोणता तर नेफ्रिडिया. आणि उत्सर्जन कशामार्फत होतं तर या ॲनेलिडा आणि उत्सर्जन कशामार्फत होतं तर नेफ्रिडिया मार्फत होतं, हे इथे लक्षात ठेवायचं. तर बघा हे जे संघ आहेत एक म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला कठीण आहे, कन्फ्युजन होतं, परंतु याला वारंवार रिव्हिजनमध्ये आपण जर ठेवलं तर आपल्याला सगळे पॉईंट्स इथे लक्षात राहतात. ठीक आहे. सो ॲनेलिडा संघातील प्राण्यांच्या शरीरामध्ये रक्त विसरण संस्था असते, हे लक्षात ठेवायचं. परंतु या प्राण्यांमध्ये आरबीसी नसतात आणि हिमोग्लोबिन असते. बघा काय असते आणि काय नसते लक्षात ठेवा. तर रक्तभिसरण संस्था असते, हिमोग्लोबिन असतं, परंतु आरबीसी नसतात. हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. ॲनेलिडा संघातील प्राण्यांचे वर्गीकरण 3 वर्गामध्ये केले जाते. ठीक आहे. बघा यांचे वर्गीकरण जे आहे 3 वर्गामध्ये केले जातं. तर 1 बाय 1 आपण तिन्ही बघूया, तिन्ही आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर बघा पहिलं जे वर्गीकरण आहे ते आपण म्हणूया पॉलीकायटा. ठीक आहे. पॉली म्हणजे भरपूर, ठीक आहे, पॉली म्हणजे भरपूर आणि कायटा म्हणजे पाय. ठीक आहे. म्हणजेच भरपूर पाय असणारे प्राणी. ठीक आहे. पॉलीकायटा म्हणजेच काय आपण सांगू शकतो तर या प्राण्यांना भरपूर म्हणजे एकापेक्षा म्हणजे दोनापेक्षा जास्त पाय असतात. ठीक आहे. म्हणजे भरपूरच पाय असतात. ठीक. तर हे प्राणी सगळे खाऱ्या पाण्यात राहतात, हे खाऱ्या पाण्यामध्ये राहतात. यांना हालचालीसाठी पॅरापोडिया असतो. हालचालीसाठी काय असतात पॅरापोडिया, बरोबर. आणि ह्या प्राण्यांमध्ये विशेषतः बंद प्रकारची रक्तविसरण संस्था असते. ठीक आहे. रक्तविसरण संस्था कोणती असते बंद रक्तविसरण संस्था असते. आणि उदाहरण जर बघायचं झालं तर उदाहरण आपण बघूया या प्राण्यांमधलं. तर बघा नेरिस हा महत्वाचा आहे आपल्यासाठी, हा पॉलीकायटा येतो. ठीक आहे. ॲनेलिडा मधला पॉलीकायटा येतो. जर वर्गांवर प्रश्न आला तर त्यांची उदाहरणं आपण लक्षात ठेवायची. नेरिस किंवा नियांथस, बरोबर. त्यालाच आपण म्हणतो रगवर्म किंवा क्लामवर्म, किंवा सँडवर्म, बरोबर. अशा पद्धतीचे नेरिसला नाव आहेत, बरोबर. आणि हा पॉलीकायटामध्ये येतो म्हणजे भरपूर पाय असणारा प्राणी आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा उदाहरण आहे याच्यामध्ये बघा तर कियाटोप्टेरस. बघा कियाटोप्टेरस म्हणजेच पॅडलवर्म, याला नाव आहे पॅडलवर्म. त्यानंतर ॲफ्रोडाईट, दुसरा उदाहरण आहे ॲफ्रोडाईट, याला म्हणतात सी माऊस. बघा जर आयोगाने विचारलं की सी माऊस म्हणजे उत्तर दिलं की सी माऊस हा खालीलपैकी कोणत्या संघामधील प्राणी आहे. ठीक आहे. तर सी माऊस म्हणून त्याला आपण इतर संघामध्ये टाकायचं नाहीये, तर सी माऊसचं नाव आहे, परंतु तो येतो ॲनेलिडामधील पॉलीकायटा या वर्गामध्ये, हे आपण विशेष लक्षात असू दे. त्यानंतर बघा अरेनिकोला. ठीक आहे. अरेनिकोला म्हणजेच लगवर्म आणि सॅबेला. तर हे सगळे पॉलीकायटा याचे उदाहरण आहेत.
ॲनेलिडा आणि ॲनेलिडाच्या पॉलिकायटा वर्गातील उदाहरणं आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा वर्ग आहे बघा ऑलिगोकायटा. बघा पुढचा जो आहे त्याला म्हणतात ऑलिगोकायटा. बरोबर, पुढचा ऑलिगोकायटा. तर विशेष म्हणजे गांडूळ ज्या वर्गात येतो तो वर्ग कोणता? ऑलिगोकायटा. ठीक आहे. सो विशेष म्हणजे गांडूळ ज्या वर्गामध्ये येतो त्याला म्हणतात ऑलिगोकायटा. ओके. मग हे सर्व प्राणी कसे असतात? तर भूचर असतात. हे भूचर असतात, यांना डोळे येत नाही आणि हे द्विलिंगी प्राणी असतात. म्हणजेच मेल आणि फिमेल हे एकाच प्राण्यामध्ये असतात. बरोबर. जसं जर बघायला गेलो तर पॉलिकायटा जे आहेत हे एकलिंगी प्राणी आहेत, परंतु गांडूळ जे असतात, ठीक आहे, किंवा ऑलिगोकायटा मधील प्राणी जे असतात ते म्हणजेच काय असतात? मेल आणि फिमेल हे एकाच प्राण्यामध्ये असतात. ठीक आहे. परंतु त्यांच्यापासून पुनर्जनन होत नाही. तर मग म्हणजेच लक्षात घ्या की जरी मेल आणि फिमेल म्हणजे द्विलिंगी प्राणी जरी असले तरी ते लैंगिक प्रजनन जेव्हा करतात सो त्यामध्ये त्यांना इतर पार्टनर्सची गरज असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. सो फक्त त्यांच्यामध्ये एकाच प्राण्यामध्ये दोन्ही लिंग असतात. ठीक आहे. सो मेल आणि फिमेल एकाच प्राण्यामध्ये असतात, पण त्यांच्यापासून रिजनरेशन होत नाही, म्हणजे एकाच प्राण्यापासून रिजनरेशन होत नाही, तर इथे त्याला पार्टनरची आवश्यकता असतेच. ठीक आहे. सो हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा, सो याच्यामध्ये उदाहरणं जर आपण बघायला गेलो, ठीक आहे, उदाहरणं जर बघायला गेलो तर लक्षात घ्या. बघा फेरेटिमा उदाहरण आहे. फेरेटिमा यालाच म्हणतात अर्थवर्म. फेरेटिमा यालाच काय म्हणतात? आपण अर्थवर्म असं म्हणतो. त्यानंतर लुम्ब्रिक्स म्हणजेच युरोपियन अर्थवर्म. ओके. दुसरं उदाहरण जर आपण बघितलं तर ते म्हणजे बघा मेगाकोलेक्स म्हणजे साऊथ इंडियन अर्थवर्म. त्यानंतर पुढचं आहे बघा तर ट्युबिफेक्स. बघा पुढचं काय आहे? ट्युबिफेक्स म्हणजे याला आपण ब्लड वर्म असं म्हणतो आणि हे चिखलात वाढतात. हे जलप्रदूषण निर्देशक असतात. बघा हे चिखलात वाढतात आणि जलप्रदूषण निर्देशक म्हणून ओळखले जातात. बरोबर. सो अशा पद्धतीने हे ऑलिगोकायटा. ठीक आहे. सो हे उभयलिंगी प्राणी आहेत ऑलिगोकायटा, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ॲनेलिडाचा तिसरा जो वर्ग आहे त्याचं नाव आहे हिरुडिनिया. लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे हिरुडिनिया. बरोबर. तर हे जे प्राणी असतात ना बहुत करून कसे असतात? खारे असतात. बहुत करून खारे प्राणी असतात. यांच्यामध्ये खुली रक्त विसरण संस्था असते. जर आपण बघितलं पॉलिकायटा, ठीक आहे, पॉलिकायटा आणि ऑलिगोकायटा म्हणजे गांडूळ यांच्यामध्ये काय असते? तर यांच्यामध्ये सुद्धा गांडुळामध्ये सुद्धा बंद प्रकारची रक्तभिसरण संस्था असते. याच्यामध्ये सुद्धा काय असते? बंद रक्तभिसरण संस्था असते. परंतु जो हिरुडिनिया गट आहे, ठीक आहे, हिरुडिनिया नावाचा वर्ग आहे, त्यांच्यामध्ये मात्र खुली रक्तभिसरण संस्था असते. हे लक्षात ठेवायचं. हे परजीवी असतात आणि रक्त पिणारे असतात, म्हणजे रक्तपिपासू यांना आपण म्हणतो. काय म्हणतो? रक्तपिपासू. सो लक्षात घ्यायचं की ह्या प्राण्यांच्या लाळेमध्ये एक पदार्थ असतो त्याला म्हणतात हिरुडीन. ठीक आहे, लाळेमध्ये एक पदार्थ असतो हिरुडीन. सो हा हिरुडीन काय करतो? तर जेव्हा हे हिरुडिनिया नावातील म्हणजे गटातील जे प्राणी आहेत ते रक्त पितात तर ते रक्त त्यांच्या शरीरामध्ये गोठून देत नाही. ठीक आहे. बघा त्यांच्या शरीरामध्ये रक्त न गोठण्यासाठी त्यांच्या लाळेमध्ये हिरुडीन असतं. बरोबर. मग लक्षात घ्यायचं की जे हिरुडिनिया संघातील जे प्राणी असतात, बरोबर, तर यांचा मेडिकलमध्ये उपयोग होतो, म्हणजे मेडिसिनमध्ये उपयोग होतो की या प्राण्यांपासून हा हिरुडीन नावाचा घटक वेगळा केला जातो आणि मग रक्त न गोठण्यासाठी, ठीक आहे, ज्यांच्यामध्ये बघा रक्त न गोठण्यासाठी जे म्हणजे रक्त गोठत नाही, म्हणजे नॅचरली रक्त गोठत नाही शरीराचं म्हणजे हे करताना, तर त्या ठिकाणी हा हिरुडीनचा वापर करून रक्त गोठवलं जातं वगैरे या गोष्टी असतात. तो याचा मेडिकली उपयोग होतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. यांच्यामध्ये डोळ्यांच्या 5 जोड्या असतात. ठीक आहे, यांच्यामध्ये डोळ्यांच्या 5 जोड्या असतात आणि या प्राण्यांना द्विलिंगी किंवा आपण म्हणू शकतो उभयलिंगी, हे उभयलिंगी प्राणी असतात. म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा मेल आणि फिमेल हे दोन्ही एकाच प्राण्यामध्ये अस्तित्वात असतात. ठीक आहे. सो उदाहरण जर आपल्याला बघायला गेलं तर उदाहरण आपल्याला एकच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये म्हणजे हिरुडिनिया. उदाहरण कोणतं आहे? हिरुडिनिया. बरोबर. म्हणजेच लीच, आपण म्हणतो लीच किंवा जळू. ठीक आहे, जळू आपल्याला सर्वांना माहित असेल, लीच, हे लक्षात ठेवायचं. तर या हिरुडिनिया किंवा या लीच किंवा या जळू याच्या शरीरावर 33 वलये असतात. किती वलये असतात? 33 वलये असतात. हे लक्षात ठेवायचं. हा परजीवी प्राणी आहे. ओके. सो इतक्या गोष्टी आपण या ठिकाणी इथे लक्षात ठेवायच्या आहेत.
त्यानंतर आपला पुढचा जो संघ आहे तो आर्थ्रोपोडा. ठीक आहे, म्हणजे ज्या पद्धतीने ॲनेलिडा आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपल्या प्राणी वर्गीकरणामध्ये, त्याच प्रकारे आर्थ्रोपोडा आपण म्हणू शकतो, तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि रिसेंटली जर आपण बघितलं तर गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ओके, मग बघा आर्थ्रोपोडा किंवा आर्थ्रोपोडा आपण म्हणजे संदर्भ म्हणतो, तर हे जे नाव आहे व्हॉन सायबोल्ड यांनी हे नाव दिलं. ठीक आहे, यांना संधिपाद प्राणी म्हणतात. यांना काय म्हणतात? संधिपाद म्हणजे यांच्यामध्ये जॉईंट्स असतात, जॉईंटेड लेग असतात त्यांना. या संघातील प्राण्यांना जॉईंटेड लेग म्हणजे पाय असतात आणि प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आणि म्हणजे सगळीकडे राहणारा हा संघ आहे. ठीक आहे, बघा प्राण्यांमधील हा सर्वात मोठा संघ आहे आणि सर्व अवस्थेमध्ये आढळणारे प्राणी याच्यामध्ये राहतात. म्हणजे जलचर, भूचर आणि हवेमध्ये राहणारे प्राणी याच्यामध्ये आढळतात. ठीक आहे, सो ते आपण बघणारच आहोत. सो संघ आर्थ्रोपोडा. ठीक आहे, यांची शरीर रचना जर आपण बघितली तर शरीर कसे असते तर बघा खंडीभूत असतं. ठीक आहे, यांचे साधे किंवा संयुक्त नेत्र असतात आणि यांचं बाह्य कंकाल बघा, या प्राण्यांचं बाह्य कंकाल हे कायटिनने बनलेलं असतं. ठीक आहे, यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, यावर प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. बाह्य कंकाल हे कायटिनने बनलेलं असतं. ठीक आहे, हे जे प्राणी आहेत, हे जे यांचा आढळ जर आपण विचारात घेतला म्हणजे कुठे कुठे आढळतात तर सर्वत्र आढळतात. पृथ्वीवर सर्वत्र हे प्राणी आढळतात. म्हणजे हे भूचर सुद्धा आहेत, हे जलचर सुद्धा आहेत आणि हे हवेत सुद्धा आपल्याला आढळतात. ठीक आहे, आणि लक्षात घ्यायचं की यांच्या संदर्भात आपल्याला जर विचारलं हवेत उडणारे, बघा हवेत उडणारे अपृष्ठवंशीय प्राणी कोणत्या संघामध्ये येतात, असं जर आपल्याला विचारलं हवेत उडणारे अपृष्ठवंशीय प्राणी खालीलपैकी कोणत्या संघामध्ये येतात असा आपल्याला प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आर्थ्रोपोडा. ठीक आहे, आर्थ्रोपोडा या संघामध्ये येणारे प्राणी म्हणजे एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी आहेत की ते हवेमध्ये उडतात. ओके, हे पॉईंट इथे हा महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा. ठीक आहे, सो या प्राण्यांमध्ये श्वसन जर बघायला गेलो तर श्वसनासाठी बघा कल्ले असतात. म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात त्यांना श्वसनासाठी काय असतात? कल्ले असतात. जे जमिनीवर राहतात त्यांना फुफ्फुस आणि श्वसन नळ्या, जमीन किंवा हवेत यांना फुफ्फुस आणि श्वसन नळ्या असतात. एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे. मग उत्सर्जन बघा, या प्राण्यांमध्ये सुद्धा उत्सर्जन संस्था असते. तर उत्सर्जन कशा मार्फत होतं ते लक्षात ठेवायचं. बघा उत्सर्जन आपल्याला जर विचारलं तर एकतर उत्सर्जनासाठी यांच्यामध्ये ग्रीन ग्लँड असतात. ठीक आहे, ग्रीन ग्लँड असतात किंवा कॉक्झल ग्लँड असतात, बरोबर, किंवा मग माल्फिजियन नलिका असते. ठीक आहे, माल्फिजियन नलिका असते. विशेषतः जर आपण विचार केला झुरळ, तर झुरळांमध्ये उत्सर्जनासाठी काय असते? माल्फिजियन नलिका असते. ठीक आहे, तो झुरळ जो आहे तो सुद्धा या संधिपाद प्राण्यांमध्ये किंवा या संघामध्ये येतो. ठीक आहे, सो यांना एक शब्द आहे बघा, सर्वत्र राहतात म्हणजे यांना एक शब्द आपण सांगू शकतो किंवा एक संज्ञा आपण वापरू शकतो या आर्थ्रोपोडा संघातील प्राण्यांसाठी, तर कॉस्मोपॉलिटियन. बघा कॉस्मोपॉलिटियन. ठीक आहे, म्हणजेच सर्वत्र आढळणारे प्राणी किंवा आपण म्हणजे खालीलपैकी कोणते प्राणी संघ हा कॉस्मोपॉलिटियन संघ आहे असा जर आयोगाने प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आर्थ्रोपोडा. म्हणजे या गटातले जे प्राणी आहेत किंवा या संघामधले जे प्राणी आहेत हे सर्वत्र आढळतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो इतक्या या संदर्भात आपण बघितलं. त्यानंतर यांचं जर वर्गीकरण केलं म्हणजे हा इतका मोठा संघ आहे की याचं वर्गीकरण 4 उपसंघामध्ये होतं. आपण आधीचे प्राणी बघितले की त्यांचं संघाचं वर्गीकरण डायरेक्टली कशामध्ये होतं? वर्गामध्ये होतं, बरोबर. परंतु याचं वर्गीकरण, या आर्थ्रोपोडाचं वर्गीकरण 4 उपसंघामध्ये केलं जातं, बरोबर. मग ते उपसंघाचं वर्गीकरण पुन्हा वर्गामध्ये केलं जातं, तर ते आपण बघूया. मग याच्यामधला पहिला उपसंघ कोणता आहे? त्याचं नाव आहे ऑनिकोफेरा. पहिला जो उपसंघ आहे आर्थ्रोपोडाचा त्याचं नाव आहे ऑनिकोफेरा. आणि याच्यामधला याचं विशेष लक्षात ठेवायचं की हे पंजे असणारे प्राणी आहेत. याच्यामध्ये काय येतात? पंजे असणारे प्राणी येतात. आणि महत्वाचं उदाहरण याच्यात लक्षात ठेवायचं ते म्हणजे बघा याच्यामधलं प्राणी येतो पॅरिपॅटस. बघा पॅरिपॅटस, बघा उदाहरण म्हणजे याच्यामधला जो प्राणी येतो पॅरिपॅटस हा ऑनिकोफोरा या उपसंघामध्ये येतो आणि त्याला वॉकिंग वर्म म्हणतात. काय म्हणतात? वॉकिंग वर्म म्हणतात. आणि याच्या संदर्भात विशेष गोष्ट लक्षात ठेवायची, हा म्हणजे ॲनिलिडा व आर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा आहे. ठीक आहे, सो म्हणजेच काय तर बघा एका बाजूला ॲनिलिडा संघ आणि त्याच्यामध्ये हा पेरिपॅटस, बघा पेरिपॅटस, आणि इकडे काय
तर ऑर्थ्रोपोडा, बरोबर, ऑर्थ्रोपोडा संघ. तर ह्या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे कनेक्टिंग लिंक आपण म्हणतो, कनेक्टिंग लिंक, बरोबर. ह्याला काय म्हणतात, पेरिपेटसला कनेक्टिंग लिंक म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये ॲनिलिडाचे पण काही गुणधर्म आहेत आणि ऑर्थ्रोपोडाचे सुद्धा काही गुणधर्म आहेत, बरोबर. मग या ॲनिलिडा पासून पेरिपेटस, बरोबर, आणि मग पेरिपेटस पासून पुढे हे ऑर्थ्रोपोडा संघातील प्राणी डेव्हलप होत गेले. ठीक आहे. म्हणजे आपण सांगू शकतो ही जी डेव्हलपमेंट आहे ती आपण जसं संघ बघतोय तशी ती हळूहळू डेव्हलप होत गेलेली आहे, बरोबर. मग ॲनिलिडाच्या आधी कोणते, तर एस्की हेल्मिंथिस, त्याच्या आधी प्लॅटी हेल्मिंथिस, बरोबर. असे हे वर्गीकरण होत गेलं. परंतु लक्षात घ्यायचं की ॲनिलिडा पासून एका बाजूला ऑर्थ्रोपोडा डेव्हलप झाले आणि ॲनिलिडा पासून एका बाजूला जो मोलुस्का संघ आहे तो आपण पुढे बघणार आहोत, मोलुस्का संघ हा डेव्हलप होत गेला. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक कनेक्टिंग लिंक आहे, तो पण आपण बघणार आहोत. परंतु विषय निघाला तर आपण हे अशा गोष्टी इथे बघून घेऊया. ठीक आहे. मग बघा, पेरिपेटसला ॲनिलिडा व ऑर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा म्हणतात. ठीक आहे. सो हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. मग ह्या जर बघायला गेलो तर पुढचा संघ, पुढचा उपसंघ ऑर्थ्रोपोडाचा पुढचा उपसंघ येतो तो म्हणजे ट्रिलोबिटा. ठीक आहे. तो येतो ट्रिलोबिटा. तर ह्या संघामधील प्राणी सगळे लुप्त झालेले आहेत, त्यामुळे एक्झामच्या दृष्टीने हा आपल्यासाठी महत्वाचा नाहीये. त्याच्यानंतर पुढचा जो संघ येतो, उपसंघ येतो तो म्हणजे केलिकेराटा. ऑर्थ्रोपोडाचा पुढचा उपसंघ येतो केलिकेराटा. ठीक आहे. आणि याचे दोन वर्ग पडतात, याचे दोन वर्ग होतात. तो म्हणजे कोणता कोणता, तर पहिला वर्ग येतो मेरोस्टोमॅटा. ठीक आहे. ऑर्थ्रोपोडा संघाचा उपसंघ केलिकेराटा, बरोबर. या केलिकेराटा उपसंघाचे दोन वर्ग होतात, तो म्हणजे एक मेरोस्टोमॅटा, ठीक आहे, आणि दुसरं ॲरॅकिनिडा. दुसरं कोणता, ॲरॅकिनिडा. तर बघा, हे मेरोस्टोमॅटामध्ये येणाऱ्या प्राण्याचं नाव लक्षात ठेवायचं, त्याला म्हणतात लिमुलस. लिमुलस प्राणी आहे आणि याला जिवंत जीवाश्म म्हणतात. हा लिमुलस जो आहे जिवंत जीवाश्म, बघा, किंग क्रॅब म्हणजे मोठे क्रॅब, मोठे खेकडे, बरोबर, किंवा हॉर्स शू क्रॅब, हे सगळे जे आहेत हे मेरोस्टोमॅटा या वर्गामध्ये येतात. ठीक आहे. मेरोस्टोमॅटा, मग केलिकेराटा आणि मग जातो तो ऑर्थ्रोपोडा. अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण आपण करू शकतो, म्हणजे वरून खाली. त्यानंतर पुढचा म्हणजे या केलिकेराटाचा दुसरा वर्ग जो आहे त्याचं नाव आहे ॲरॅकिनिडा. ॲरॅकिनिडा. तर या ॲरॅकिनिडा वर्गातील प्राण्यांमध्ये पायाच्या 4 जोड्या असतात. बघा, पायाच्या 4 जोड्या असतात. यांच्यामध्ये उत्सर्जनासाठी, बघा, उत्सर्जनासाठी कॉक्झल ग्रंथी असतात. उत्सर्जनासाठी कॉक्झल ग्रंथी असतात. आणि श्वसन जे आहे, श्वसन याच्यासाठी बुक लंग्स. ठीक आहे, बुक लंग्स असतात. सो हा ॲरॅकिनिडा जो आहे आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि ह्याच्यामध्ये येणारे काही महत्वाचे प्राणी जे आहेत ते लक्षात घ्यायचे आपण. तर ॲरॅकिनिडा गटामध्ये आपल्याला आपल्या परिसराच्या ओळखीचे प्राणीच येतात. ते म्हणजे बघा, पहिला म्हणजे विंचू. ठीक आहे. विंचू जो असतो, बरोबर, तो विंचू जो आहे हा थेट पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे आणि याच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे त्याला व्हिव्हिपॅरस ॲनिमल म्हणतात, व्हिव्हिपॅरस प्राणी म्हणतात. ठीक आहे. व्हिव्हिपॅरस प्राणी म्हणतात त्याला. हे ठीक आहे. तर तो थेट पिल्लांना जन्म देतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, तर हा जो आहे न्यूरोटॉक्सिक असतो, म्हणजे ज्याच्या डंकामध्ये जो विष असतो तो कसा असतो, न्यूरोटॉक्सिक, म्हणजे मेंदूवर आघात करतो. विंचू जो आहे सेक्शुअल डायमॉर्फिझम दाखवतो, म्हणजे जीवन पद्धती कोणती, तर सेक्शुअल डायमॉर्फिझम जीवन पद्धती दाखवतो. आणि विंचू बद्दल एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळी नर विंचू आणि मादी विंचू यांची मीटिंग होते, बरोबर, त्याच्यानंतर जी मादी विंचू आहे ती मादी विंचू नर विंचूला मारून टाकते. ठीक आहे. आणि ज्यावेळी या मादी विंचूतून थेट त्यांच्या पिल्लांचा जन्म होतो, तर ते पिल्ल या मादी विंचूला काय करून टाकतात, खाऊन टाकतात. मादी विंचूला खाऊन टाकतात. अशा पद्धतीने हे विंचू संदर्भातची जी जीवन पद्धती आहे ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा वर्ग जो आहे तो म्हणजे बघा कोळी. ठीक आहे. कोळी स्पायडर आपण म्हणतो, तो सुद्धा ह्या ॲरॅकिनिडा म्हणजे ऑर्थ्रोपोडामधील ॲरॅकिनिडा या गटामध्ये येतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा उदाहरण आहे टिक्स आणि माइट्स. टिक्स आणि माइट्स हे सुद्धा, तर हे जे असतात सस्तन प्राण्यामध्ये रोग करणारे प्राणी आहेत, सस्तन प्राण्यामध्ये रोग निर्माण करणारे आहेत कीटक, त्याला आपण टिक्स आणि माइट्स म्हणतो. ओके. त्यानंतर ह्या ऑर्थ्रोपोडामधला सर्वात मोठा जो उपसंघ जो येतो तो म्हणजे मॅन्डिबुलाटा. चौथा उपसंघ आणि सर्वात मोठा उपसंघ मॅन्डिबुलाटा. ओके. तर ह्या मॅन्डिबुलाटा उपसंघामध्ये बघा हनुवटीसारखे हाड असणारे प्राणी येतात. हनुवटीसारखे हाड असणारे प्राणी येतात आणि ह्याचे 4 वर्ग होतात. ह्याचे किती वर्ग होत आहेत,
4 वर्ग मध्ये डिवायडेशन होतं. मग पहिला वर्ग होतो त्याचं नाव आहे बघा क्रुस्टियासी. पहिला वर्ग आहे लक्षात घ्या, त्याचं नाव आहे क्रुस्टियासी. ओके, म्हणजेच या मॅन्डिबुलाटा या उपसंघातील पहिला वर्ग येतो क्रुस्टियासी. तर क्रुस्टियासी म्हणजे काय, तर कठीण कवच. कठीण कवच असणारे प्राणी, बरोबर, हे सर्व जलचर असतात. कसे असतात, जलचर, आणि यांच्यामध्ये पायांच्या 5 जोड्या असतात. ओके, त्यानंतर यांना संयुक्त नेत्र असतं आणि अँटिनाच्या 2 जोड्या असतात, हे लक्षात घ्या. मग जर आपण यांच्यातील उदाहरण बघायला गेलो तर उदाहरण आपण बघूया. तर पहिलं बघा पॉलिओमॉन. बघा पहिलं उदाहरण पॉलिओमॉन म्हणजे झिंगे. ठीक आहे, सो झिंगे सुद्धा या आर्थ्रोपोडा गटातील म्हणजे मॅन्डिबुलाटा या उपसंघामधील क्रुस्टियासी वर्गामध्ये येणारे प्राणी आहेत. ठीक आहे, सो झिंग्यांसंदर्भात लक्षात ठेवायचं, त्यांचा वर्ग कोणता, क्रुस्टियासी. आयोग विचारू शकतो. त्यानंतर ॲस्टॅकस, पुढचं प्राणी आहे ॲस्टॅकस, याला म्हणतात क्रेफिश. ओके, त्यानंतर बघा कॅन्सर म्हणजेच खेकडा, लहान प्रकारचे जे खेकडे असतात ते या गटामध्ये येतात. ठीक, आणि डॅफ्जिया. डॅफ्जिया म्हणजे वॉटर फ्ली. ठीक आहे, पाण्यातील माशी आपण सांगू शकतो, जलमाशी. ओके, तर हे 4 उदाहरणं आपण विशेषतः क्रुस्टियासी वर्गातील प्राण्यांसंदर्भात लक्षात ठेवायचे. ओके, त्यानंतर पुढचा वर्ग जो आहे तो म्हणजे किलोपोडा. पुढचा वर्ग आहे किलोपोडा, बरोबर. सो किलोपोडा या वर्गातील प्राणी हे विषारी असतात. ठीक आहे, या वर्गातील प्राणी हे विषारी असतात. त्यांना सेंटिपेड्स असं म्हणतात. काय म्हणतात, सेंटिपेड्स असं सुद्धा म्हणतात, बरोबर. यांच्या मध्ये प्रतिवलय पायाची 1 जोडी असते. म्हणजे जेवढे वलय तेवढे पायाच्या जोड्या, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. सेंटिपेड्स, जेवढे वलय तेवढे त्यांच्यामध्ये पायाची 1 असते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. सो प्रत्येक वलयामध्ये पायाची 1 जोडी म्हणजे 2 पाय असतात, लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ स्केलोपेंड्रा. उदाहरण लक्षात ठेवायचं, स्केलोपेंड्रा. त्यानंतर पुढचा जो वर्ग आहे तो आहे डिप्लोपोडा. पुढचा वर्ग आहे बघा डिप्लोपोडा. ठीक आहे, सो या वर्गातील प्राण्यांना मिलिपेड्स म्हणतात. काय म्हणतात, मिलिपेड्स. म्हणजेच काय, तर या प्राण्यामध्ये प्रतिवलय पायाच्या 2 जोड्या असतात. जर सेंटिपेड्स विचारलं, सेंटिपेड्सचा अर्थ काय, तर प्रतिवलय पायाची 1 जोडी, बरोबर. आणि मिलिपेड्स जर विचारलं तर प्रतिवलय पायाच्या 2 जोड्या असतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग उदाहरण द्यायचं झालं तर जलस. उदाहरण काय, जलस हा जो प्राणी आहे याच्या प्रतिवलय पायाच्या 2 जोड्या असतात, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ह्याचा पुढचा वर्ग म्हणजे चौथा वर्ग लक्षात ठेवायचा आणि तो महत्वाचा आहे. म्हणजे तर आर्थ्रोपोडा या संघातील सर्वात मोठा वर्ग कोणता येतो, तर इन्सेक्टा. आर्थ्रोपोडा या संघातील सर्वात मोठा वर्ग येतो इन्सेक्टा. ठीक आहे, तर इन्सेक्टाला आपण विशेषतः सांगू शकतो झुरळांचा वर्ग. ठीक आहे, झुरळ कोणत्या वर्गामध्ये येतो असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर झुरळ हा इन्सेक्टा या वर्गामध्ये येतो. तर या वर्गातील प्राण्यांना 6 पाय असतात. किती, 6 पाय असतात. म्हणजे पायाच्या 3 जोड्या असतात. पायाच्या 3 जोड्या असतात, हे लक्षात ठेवायचं. या प्राण्यातील म्हणजे या प्राणी उत्सर्जन जे आहे ते उत्सर्जन माल्फिजियन नलिकामार्फत करतात. उत्सर्जन जे आहे माल्फिजियन नलिकामार्फत यांचं उत्सर्जन होतं, हे लक्षात ठेवायचं. आणि श्वसनासाठी यांच्यामध्ये श्वसन नलिका असतात. श्वसनासाठी यांच्यामध्ये काय असतात, श्वसन नलिका असतात. उदाहरण जर बघायचं झालं तर याच्यामध्ये सिकाडा. ठीक आहे, सिकाडा जो आहे लक्षात ठेवायचा, हा जो आहे याचा आवाज किलोमीटर पर्यंत आवाज ऐकायला येतो. ठीक आहे, सिकाडा जो आहे याचा जो आवाज असतो, यांच्यामधला विशेषतः जो नर सिकाडा आहे याचा आवाज किलोमीटर पर्यंत ऐकायला येतो. ठीक, लक्षात ठेवायचं. त्यानंतर फुलपाखरू, जेवढे पण कीटक आहेत बघा, इन्सेक्टा म्हणजे कीटकांचा वर्ग, किंवा याला दुसरं एक नाव आहे, लक्षात ठेवा. या इन्सेक्टाला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे हेक्झापोडा. बघा, हेक्झापोडा असं नाव आहे. हेक्झा म्हणजे 6 पाय असणारे प्राणी, 6 पाय असणारे कीटक किंवा प्राणी आपण सांगू शकतो. ठीक आहे, हे पक्षी येत नाही, पक्षी या वर्गात नाही, हे प्राणी वर्गात येतात. म्हणजे पक्षी सुद्धा प्राणी वर्गात येतात, परंतु आपण यांना पक्षी म्हणत नाही. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा माशी, मग उवा, झुरळ, वाळवी, पतंग, अजून जर आपण बघितले डास. ठीक आहे, नाकतोडा. ठीक आहे, ढेकूण, गांधील माशी, बरोबर, या घरमाशी यासारखे जे कीटक आहेत हे सगळे इन्सेक्टामध्ये येतात. लक्षात ठेवायचं की जगामध्ये सर्वाधिक संख्या ही कीटकांची आहे.
जगामध्ये सर्वाधिक संख्या कीटकांची आहे. हा पॉईंट आपण इथे लक्षात ठेवायचा. मग या कीटकांचं बघा, तर हा जो इन्सेक्टा वर्ग आहे, इन्सेक्टा वर्ग, या वर्गाचे वर्गीकरण 31 गणांमध्ये होतं. ठीक आहे ना. आपण जर टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन बघितलं, वर्गानंतर काय तो गण येतात. ठीक आहे. तर या जर बघायला गेलो तर ह्या इन्सेक्टा वर्गाचं 31 गणामध्ये विभाजन होतं. म्हणजे इतका मोठा हा वर्ग आहे, हे लक्षात ठेवा. मग त्यामधील काही महत्वाचे आपण बघूया. ठीक आहे. मग बघा, बघायला गेलो तर ब्लाटोडी, ब्लाटोडी हा झुरळाचा गण आहे. झुरळाचा जर आपल्याला गण विचारला तर कोणता आहे, झुरळाचा गण विचारला जर आपल्याला तर तो कोणता आहे, ब्लाटोडी, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा केलिओप्टेरा, केलिओप्टेरा म्हणजे जो हा कोणाचा आहे तर बघा भवरा किंवा मुंगा या किंवा बिटल यांचा जर आपल्याला गण विचारला तर तो केलिओप्टेरा आहे. त्यानंतर बघा कोलेम्बोला हा इयरविक्सचा वर्ग आहे. त्यानंतर माशी, ठीक आहे, माशी नुसती जी माशी असते ती तिचा वर्ग, तिचा गण आपल्याला विचारला तर डिप्टेरा. ठीक आहे, डिप्टेरा हा माशीचा गण आहे. त्याच प्रकारे जर मुंगी किंवा मधमाशीचा गण आपल्याला विचारला तर तो सांगायचा हेमेनेप्टेरा. ठीक आहे, हेमेनेप्टेरा, बरोबर. त्यानंतर फुलपाखरू किंवा पतंग यांचा गण विचारला तर लेपिडोप्टेरा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, जो सिल्वर फिश आहे, बघा सिल्वर फिश, त्या सिल्वर फिशवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सिल्वर फिशवर आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर म्हणजे पुस्तकांमध्ये किंवा रद्दीमध्ये आढळणारा प्राणी त्याला काय म्हणतात तर त्याला सिल्वर फिश असं आयोगाने उत्तर दिलं होतं. मग हा फिश म्हणजे मासा नाही तर हा एक कीटक आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचा जो गण आहे थॅसोनोप्टेरा आहे. ठीक आहे, थॅसेनोप्टेरा ह्या सिल्वर फिशचा गण आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा वेब स्पिनर, त्याचा गण येतो एम्बिप्टेरा. त्यानंतर हॉपर, सिकाडा, ढेकूण किंवा मावा यांचा गण कोणता येतो, हेमिप्टेरा, हेमिप्टेरा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे सगळे जे आहेत इन्सेक्टा वर्गातील गण आहेत. आणि त्याचे विशेष म्हणजे आपल्याला झुरळाचा गण लक्षात ठेवायचा, ब्लाटोडी. ठीक आहे. त्यानंतर जी मधमाशी आहे, मधमाशीचा हेमेनेप्टेरा, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जो फुलपाखरूचा लेपिडोप्टेरा, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे जो म्हणजे आपल्या या अपृष्ठवंशी प्राणीमधला सर्वात महत्वाचा संघ म्हणजेच ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा हे दोन्ही इथे कव्हर केलेले आहेत. आणि त्यामध्ये तिसरा जो महत्वाचा आहे तो म्हणजे मोलुस्का. तर तो सुद्धा आपण आता काय करूया, बघूया. ठीक आहे. सो मोलुस्का संदर्भात आपण जे पॉइंट्स इथे कव्हर करूया. ठीक आहे. तर हे मोलुस्का संदर्भातच्या प्राण्यांचे सगळे पॉइंट्स मी इथे कव्हर केलेले आहेत. सो ते वन बाय वन आपण इथे काय करूया, बघूया. ठीक आहे. सो आपण अशा पद्धतीने जे माइंड मॅप किंवा रनिंग नोट्सच्या स्वरूपात याच्या आपण हे सगळे पॉइंट्स बघतोय. सो पॉसिबल होईल की तुम्ही प्रत्येकाचे काय करू शकता, नोट्स करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तो पुढचा संघ जो आहे संघ मोलुस्का. ठीक आहे. अपृष्ठवंशीय प्राण्यांमधला पुढचा जो संघ आहे संघ मोलुस्का. ठीक आहे. तर यांना म्हणतात मृदुक्राय प्राणी. काय म्हणतात, मृदुक्राय प्राणी. यांच्यामध्ये जे शेल म्हणजे कवच असते किंवा नसते, हे लक्षात ठेवा. तर बघा मोलुस्का ही जी संज्ञा आहे ही जॉहन स्टोन यांनी दिलेली आहे. जॉहन स्टोन याने मोलुस्का ही संज्ञा दिली, हे लक्षात ठेवायचं. या बघा आता मोलुस्काच्या अभ्यासाला, बघा मोलुस्काच्या अभ्यासाला काय म्हणतात, मॅलेकोलॉजी म्हणतात. मोलुस्काच्या अभ्यासाला मॅलेकोलॉजी म्हणतात. आणि मोलुस्कामधील जो कवच असतो, कवच त्यांच्या आतमध्ये कवच असतो, त्याच्या अभ्यासाला कॉकोलॉजी म्हणतात. काय म्हणतात, कॉन्कोलॉजी. मोलुस्कामधील कवचाच्या अभ्यासाला कॉन्कोलॉजी म्हणतात. हे दोन्ही पॉइंट इथे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. हे जे मृदुक्राय प्राणी असतात तर बहुसंख्य प्राणी हे जलचर असतात. ठीक आहे. बहुसंख्य किंवा सर्वच प्राणी काय असतात, जलचर असतात. आणि प्राण्यांमधला दुसरा सर्वात मोठा संघ, प्राण्यांमधला हा दुसरा, पहिला सर्वात मोठा येतो आर्थ्रोपोडा आणि दुसरा सर्वात मोठा येतो तर मोलुस्का. ठीक आहे. तर हे जे प्राणी असतात हे कसे असतात, त्रिस्तरीय म्हणजे त्रिहेरी आवरण असतं आणि द्विपार्श्वसममित. बरोबर. परंतु ह्याला एक अपवाद आहे की याच्यामध्ये येणारा एक प्राणी म्हणजे पायला. ठीक आहे. आपण स्नेल म्हणतो, बरोबर, गुगल काय. तर ही जी आहे असममित असते, हे लक्षात ठेवायचं. ओके. सो हा पॉइंट इथे आपण लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर बघा या संघातील प्राण्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी रेड्युला असतात. काय असतात, रेड्युला असतात. ठीक आहे. श्वसनासाठी बघा श्वसन यांच्यामध्ये कल्ले असतात किंवा टेनिडिया.
ठीक आहे. टेनिडिया हा श्वसनाचा अवयव कोणत्या संघातील प्राण्यांमध्ये असतो, तर मोलुस्का संघातील प्राण्यांमध्ये असतो. हा लक्षात ठेवायचा, कारण ॲनेलिडामध्ये प्रचलनासाठी सिटे असं विचारलेलं आहे. मग श्वसनासाठी विचारू शकतात. ठीक आहे, उत्सर्जन विचारू शकतात. मग बघा मोलुस्कामध्ये उत्सर्जनासाठी काय असतं, तर मेटानेफ्रिडिया. ठीक आहे, जर आपण बघितलं माल्फिजियम नलिका आपण बघितल्या तर ऑर्थ्रोपोडामध्ये, बरोबर, नेफ्रिडिया ॲनेलिडामध्ये आणि मेटानेफ्रिडिया जो आहे तो याच्यामध्ये मोलुस्कामध्ये, आणि मोजॅनस अवयव हे काय असतात, उत्सर्जनाचे साठी असतात. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, तर या मोलुस्का संघातील प्राण्यांमध्ये जे बाह्य आवरण असते, म्हणजे ज्या प्राण्यांना बाह्य आवरण असते त्याला शेल म्हणतात. काय म्हणतात, शेल म्हणतात. आणि हे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं असतं. हे जे शेल आहे हे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं असतं, हे लक्षात ठेवायचं. मग मोलुस्का गटातील प्राण्यांचे 6 वर्गामध्ये वर्गीकरण होतं. मोलुस्का संघातील प्राण्यांचे 6 वर्गामध्ये वर्गीकरण होतं. सो 1 बाय 1 आपण काय करू ते सुद्धा इथे कव्हर करू. ओके, तर याच्यामध्ये पहिला वर्ग जो आहे त्याचं नाव आहे मोनोप्लॅकोफेरा. बघा, मोनोप्लॅकोफेरा, बरोबर. तर यांच्यामध्ये एकेरी बाह्य आवरण असतं, म्हणजे एकेरी शेल असतो. लक्षात ठेवायचं, एकेरी शेल असतो, हे लक्षात ठेवायचं. हे वर्ग कोणता, मोनोप्लॅकोफेरा. आणि हे वलय असणारे प्राणी असतात. आणि यांच्यामधलं उदाहरण आपल्याला विशेष लक्षात ठेवायचं आहे, निओपिलिना गॅलियथी. बघा, निओपिलिना गॅलियथी हा मोनोप्लॅकोफेरा मध्ये येतो आणि हा मोलुस्का मधलं उदाहरण आहे, बरोबर. सो लक्षात ठेवायचं, हा एक जिवंत जीवाश्म सुद्धा आहे आणि ॲनेलिडा व मोलुस्का यांना जोडणारा दुवा आहे. ॲनेलिडा व मोलुस्का यांना जोडणारा दुवा आहे. ठीक आहे, मग आपण इथे काय करू, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, बरोबर. तर लक्षात घ्या, बघा, तर संघ ॲनेलिडा, बरोबर. सो याच्यापासून 2 संघ डेव्हलप होतात, बरोबर. याच्यापासून 2 संघ डेव्हलप होत आहेत, बरोबर. एक म्हणजे जर आपण आधी बघितला तो म्हणजे आर्थ्रोपोडा. ठीक आहे, एक म्हणजे आर्थ्रोपोडा आणि दुसरा म्हणजे मोलुस्का, बरोबर. हे 2 संघ असे डेव्हलप झाले. मग जर आपण आधी बघितलं होतं पेरिपॅटस, या आधी बघितलं होतं आधीच्या याच्यामध्ये पेरिपॅटस हा जो आहे ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा. आणि इथे बघितला आपण जो निओपिलिना आहे, बघा, निओपिलिना गॅलियथी, बरोबर. निओपिलिना गॅलियथी हा ॲनेलिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा दुवा आहे, बरोबर. मग त्याच्या संदर्भात जर आपल्याला विचारलं की संघ म्हणजे या ॲनेलिडाच्या आधी आपण कोणता संघ बघितला होता, ॲनेलिडाच्या आधी आपण बघितला होता ॲस्कीहेल्मिंथिस. ॲस्कीहेल्मिंथिस, बरोबर. मग बघा, ॲस्कीहेल्मिंथिस आणि आर्थ्रोपोडा या 2 संघांमधला दुवा कोणता येतो, ॲनेलिडा. आणि ॲस्कीहेल्मिंथिस आणि मोलुस्का या 2 संघांमधला दुवा सुद्धा कोण येतो, तर ॲनेलिडा येतो. सो अशा पद्धतीने आपण थोडंसं ॲनालिटिकल सुद्धा अभ्यास करून ठेवायचा आहे. ठीक आहे. सो मोनोप्लॅकोफेरा मधला निओपिलिना गॅलियथी हा ॲनेलिडा व मोलुस्का यांना जोडणारा दुवा येतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा जो वर्ग येतो याचा, ठीक आहे, या मोलुस्का संघाचा दुसरा वर्ग येतो एम्फिम्युरा. ठीक आहे, एम्फिम्युरा त्यालाच म्हणतात पॉलीप्लॅकोफोरा. पॉलीप्लॅकोफोरा म्हणजेच काय, तर पॉली म्हणजे जास्त, बहु आवरण असलेला, जास्त बाह्य आवरण असलेला प्राणी, त्याला म्हणतात आपण एम्फिम्युरा किंवा पॉलीप्लॅकोफोरा. ओके, मग उदाहरण लक्षात ठेवायचं कायटॉन. बघा, याचं उदाहरण आहे कायटॉन. तर या कायटॉन प्राण्याला 8 बाह्य आवरणे असतात. 8 बाह्य आवरणे असतात, हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वर्ग, पुढचा वर्ग आहे तो म्हणजे गॅस्ट्रोपोडा. ठीक आहे. तर गॅस्ट्रोपोडा वर्गातील प्राण्यामध्ये एकेरी शेल असते. किती शेल असते, एकेरी शेल असते. आणि ह्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, आयोगाने विचारलेला आहे. तर यांचं शरीर जे असतं असममित असतं, गुंडाळलेले शरीर असतं, बरोबर. मग उदाहरणं जर आपण बघितली तर याचे संबंध उदाहरणं पायला. ठीक आहे, पायला याला ऍपल स्नेल म्हणतात. ऍपल स्नेल ही गोडे पाण्यामध्ये आढळते. पायला ऍपल स्नेल गोडे पाण्यामध्ये आढळते. त्यानंतर बघा हेलनिक्स हिला म्हणतात गार्डन स्नेल. त्यानंतर बघा ऍप्लिसिया ही याला म्हणतात सी हेअर. ठीक आहे, याच्यामध्ये शेलच नसते. बघा ऍप्लिसिया याला सी हेअर म्हणतात आणि याच्यामध्ये सेल ऍबसेंट असते. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा लायमॅक्सला स्लज म्हणतात
आणि याच्यामध्ये सुद्धा सेल अब्सेंट असते. आणि उदाहरण दुसरं आहे डोरिस याला सी लेमन म्हणतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जो आपण संघ बघितला गॅस्ट्रोपोडा वर्ग त्याची उदाहरणं आपण ही लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढचा वर्ग जो आहे तो म्हणजे बघा चौथा वर्ग आहे लक्षात ठेवायचा. त्याला म्हणतात पेलेसायपोडा म्हणजे किंवा बायव्हॅल्विया असा वर्ग येतो मोलुस्काचा. तर यांच्यामध्ये दुहेरी शेल असते. लक्षात ठेवा बघा गॅस्ट्रोपोडामध्ये एकेरी शेल असते, तर पेलेसायपोडा किंवा बायव्हॅल्विया यांच्यामध्ये दुहेरी शेल असते. त्याच्या आधी जर आपण बघितलं अँफिम्युरा किंवा पॉलीप्लॅकोफेरा यांच्यामध्ये दोनापेक्षा अधिक शेल असतात आणि मोनोप्लॅकोफेरा हे जर बघितलं त्याच्यामध्ये एकच शेल असते. ठीक आहे. सो हे शेल सुद्धा लक्षात ठेवायचं. मग त्यांचं जर वर्गीकरण किंवा उदाहरण बघायला गेलं तर बघा युनिओ, त्यानंतर मायटिलस, त्यानंतर टेरिडो याला शिपवर्म म्हणतात. त्यानंतर ऑइस्टर बघा सर्वात महत्वाचं ज्यापासून मोती निघतात ठीक आहे बरोबर. तर ऑइस्टर म्हणजे याला म्हणतात पिंटाडा वल्गॅरिस म्हणतात. आणि त्याच्यापासून आपण सांगू शकतो याचं मोतींचं उत्पादन जे आहे मोती उत्पादनात प्रमुख कोण असतो ऑइस्टर. आणि तो कशामध्ये येतो शिंपले वगैरे बघा म्हणजे शंख शिंपले वगैरे असतात ते कोणत्या वर्गामध्ये येतात तर पेलेसायपोडा आणि ते मोलुस्कामध्ये येतात मोलुस्का संघामध्ये बरोबर. तर या ऑइस्टरच्या शेलमध्ये काही ग्रंथी असतात त्यांच्यापासून जे सिक्रिशन होतं त्यांचे जे स्राव स्रवले जातात त्याच्यापासून मोती तयार होतात हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि सोलेन सुद्धा ह्या पेलेसायपोडामध्येच येतो आणि तो मोलुस्का आहे. ठीक आहे. रोझर शेल हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पाचवा वर्ग या मोलुस्काचा पाचवा वर्ग येतो स्कॅफोपोडा. सो हे लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे. ते बघा जहाजाच्या आकाराचे पाय असणारे प्राणी हे स्कॅफोपोडा या वर्गात येतात बरोबर. सगळे खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात. उदाहरणार्थ बघा डेंटालियम याचं उदाहरण आहे एलिफंट ट्रंक शेल असं त्याला म्हणतात एलिफंट ट्रंक शेल. आणि याच्यामधलं शेवटचा जो वर्ग आहे आणि आपल्यासाठी महत्वाचा वर्ग आहे हा आपण पाठच ठेवायचा आहे तर सिफॅलोपोडा. ठीक आहे. मोलुस्काचा शेवटचा वर्ग 6वा सिफॅलोपोडा. ठीक आहे. म्हणजे डेव्हलपमेंट सर हा शेवटचा आहे. याला डोळे असणारे प्राणी असतात. याच्यामध्ये डोळे असणारे प्राणी असतात. यांच्यामध्ये शेल म्हणजे बहुधा नसतेच. यांच्यामध्ये शेल नसतेच बरोबर लक्षात ठेवायचं. आणि उदाहरण लक्षात ठेवायचे आपले सगळे ओळखीचे आहेत बरोबर. सो उदाहरण बघा ऑक्टोपस म्हणजे अष्टपाद याला म्हणतात डेव्हिल फिश बरोबर. सो याच्यामध्ये शेल नसते. नेक्स्ट बघा सेपिया म्हणजे कटल फिश. ठीक आहे. याला 10 पाय असतात. कटल फिश याला 10 पाय आणि यांच्यामध्ये अंतर्गत शेल असते म्हणजे बाहेर नसते. शेल जरी असली तरी ती अंतर्गत असते. त्यानंतर महत्वाचं म्हणजे बघा लॉलिगो याला आपण स्क्विड आणि त्याला आपण आपल्या भाषेत माकड्या म्हणतो. ठीक आहे. आणि हा खाल्ला जातो. ओके हे लक्षात घ्या. तर स्क्विड बरोबर. तर स्क्विड हा सर्वात मोठा व सर्वात बुद्धिमान अपृष्ठवंशीय प्राणी आहे. बघा जो लॉलिगो किंवा स्क्विड जो आहे हा अपृष्ठवंशीय प्राण्यामध्ये सर्वात हुशार असतो आणि सर्वात मोठा प्राणी असतो हे लक्षात ठेवायचं. त्यांच्यापैकी एक जो आहे कोलोजल स्क्विड. ठीक आहे ना. सर्वात मोठा आणि सर्वात हुशार कोलोजल स्क्विड हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर बघा हे जे जर आपण बघायला गेलो ऑक्टोपस म्हणा किंवा कटल फिश म्हणा किंवा स्क्विड म्हणा तर हे भक्षकापासून वाचण्यासाठी काळी निळी शाई स्रवतात. ठीक आहे. काळी निळी शाई स्रवतात हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे अपृष्ठवंशीय प्राण्यामधले जे महत्वाचे 3 संघ होते ॲनेलिडा, त्यानंतर आर्थ्रोपोडा आणि मोलुस्का हे तिन्ही संघ आपण बघितलेले आहेत. त्याचे सगळे पॉईंट्स तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर करायचे आहेत. यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. ठीक आहे. त्यानंतर मग या अपृष्ठवंशीय प्राण्यांमधील जो पुढचा संघ आहे तो म्हणजे इकायनोडर्माटा. ठीक आहे. इकायनोडर्माटा यांना आपण म्हणतो कंटकचर्मी प्राणी. काय म्हणतो तर कंटकचर्मी प्राणी असं म्हणतो इकायनोडर्माटा. तर यांच्यामध्ये काटेरी कवच असतं. यांच्या शरीरावर काटेरी कवच असतं. ते कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं असतं. या प्राण्यांचं स्वरूप जर आपण बघायला गेलो तर बघा हे जे असतात हे संपूर्णतः सागरी निवासी प्राणी असतात. म्हणजे आपण यांना सांगू शकतो हे एक्सक्लुझिव्हली मराईन ॲनिमल असतात. ठीक आहे. सागरी प्राणी.
ठीक आहे, खाऱ्या पाण्यातच राहतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्रिस्तरी असतात, हे एकलिंगी असतात, अरीय सममित असतात, अरीय सममित. आणि याच्यामध्ये अपवाद आहे तो सी अर्चिन, तो असतो गोलीय सममित. ठीक आहे. त्यानंतर यांचं शरीर अखंडित असतं आणि हे यू सिलोमेट म्हणजे खरे देहगुहा असणारे प्राणी आहेत. ठीक आहे. यांच्यामध्ये अन्न ग्रहणासाठी बघा, अन्न ग्रहणासाठी एक सिस्टम असते, तिला आपण वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम म्हणतो. ठीक आहे. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम ही यांच्यामध्ये अन्न ग्रहणासाठी असते, हे लक्षात ठेवायचं. आणि हालचालीसाठी यांना ट्यूब फीट असतात, ट्यूब फीट म्हणजेच नलिका पाद. ओके, हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. सो या प्राण्यांमध्ये रिजनरेशनची क्षमता असते. बघा, पुनरुत्पादन किंवा पुनर्जनन ही क्षमता या प्राण्यांमध्ये असते, हे लक्षात ठेवायचं. कोणत्या? तर इकायनोडर्माटा संघातील प्राण्यांमध्ये. त्यानंतर यांच्यामध्ये उत्सर्जन संस्था नसते. बरोबर, हे अमिबा सारखे उत्सर्जन करतात, हे लक्षात ठेवायचं. या प्राण्यांचं जर वर्गीकरण बघायला गेलो तर 5 वर्गामध्ये वर्गीकरण करतात. या प्राण्यांचं 5 वर्गीकरणामध्ये वर्गीकरण करतात. त्यामध्ये पहिला वर्ग बघा, पहिला वर्ग त्याचं नाव आहे ऑस्टिरोडी. पहिला वर्ग त्याचं नाव आहे ऑस्टिरोडी. ओके, तर ह्या ऑस्टिरोडी जर प्राण्याची विशेषता जर आपण लक्षात घ्यायची झाली तर हे प्राणी आपल्या शरीराबाहेर अन्नाचे पचन करतात, शरीराच्या बाहेर अन्नाचे पचन करतात, लक्षात ठेवायचं. उदाहरण जर बघायला गेलो तर सी स्टार म्हणजे जो स्टार फिश येतो, स्टार फिश आपण आपल्या सर्वांना माहिती आहे, तो हा ऑस्टिरेडी या वर्गामध्ये येतो आणि तो काय आहे तर इकायनोडर्माटा आहे. नेक्स्ट आपण बघितलं तर पुढचा याचा वर्ग आहे एफियुरोडी. एफियुरोडी. ठीक आहे. तर या प्राण्यांचं मुख जे आहे समोरील बाजूस असतं. ठीक आहे, समोरील बाजूस असतं म्हणजे व्हेंट्रल साईडला. यांच्यामध्ये गुदद्वार नसतो. उदाहरण जर सांगितलं तर ब्रिटल स्टार, ब्रिटल स्टार. नेक्स्ट बघा, पुढचा वर्ग आहे इकायनोडी. इकायनोडी. तर यांच्या मेजारज्जूद्वारे यांची हालचाल होते. बरोबर. उदाहरण सी अर्चिन. बघा, सी अर्चिन हा गोलीय सममित असतो. कसा असतो? गोलीय सममित. बरोबर, हा गोल असतो. त्यानंतर सँड डॉलर, सँड डॉलर. ठीक आहे. पुढचा वर्ग आपण बघितला तर होलोथुरोडी. होलोथुरोडी याच्यामध्ये सी कुकुंबर हा प्राणी येतो. ओके, होलोथुरोडी. मग सी कुकुंबर विचारला तर आपण सांगू शकतो की तो इकायनोडर्माटा संघातील आहे, कंटक चर्मी प्राणी आहे. आणि पाचवा वर्ग येतो क्रिनॉइडी. क्रिनॉइडी. बरोबर. सो याच्यामध्ये मुख मागील बाजूस असतं म्हणजे डॉर्सल साईडला याचं मुख असतं. उदाहरणार्थ सी लिली, सी लिली, फिदर स्टार अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हे जे झाले संघ इकायनोडर्माटा मधील आपलं जे वर्गीकरण किंवा महत्वाचे मुद्दे आपण इथे बघितलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामधला पुढचा संघ जो बघायचा आहे तो म्हणजे हेमिकॉर्डाटा. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं हेमिकॉर्डाटा म्हणजे बघा, नॉन कॉर्डॅट्स म्हणजे नॉन कॉर्डाटा. बघा, नॉन कॉर्डाटा म्हणजे जे अपृष्ठवंशीय प्राणी आणि कॉर्डाटा म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. बरोबर. यांना जोडणारा दुवा म्हणजेच हेमिकॉर्डाटा ओळखला जातो. हेमिकॉर्डाटा संघ जो आहे नॉन कॉर्डेट्स प्राणी आणि कॉर्डाटा संघ, बरोबर, यांना जोडणारा दुवा ओळखला जातो. याला प्रोटोकॉर्डाटा सुद्धा म्हणतात म्हणजे कॉर्डाटा संघाच्या आधीचा प्राणी असं म्हणजेच प्रोटोकॉर्डाटा सुद्धा म्हटलं जातं. त्याच प्रकारे यांना ॲकॉनवर्म म्हणजेच ॲकॉनवर्म सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ॲकॉनवर्म असं या हेमिकॉर्डाटा यांच्या संदर्भात लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो जर आपण यांचं स्वरूप लक्षात घेतलं तर बघा, यांचं शरीर मृदू असतं, अखंडित असतं, हे ट्रिप्लोब्लास्टिक असतात आणि द्विपार्श्व सममित असतात. ठीक आहे. सो यांच्या संदर्भात आपण ऑलरेडी बघितलं. बघा, पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय यांना जोडणारा हा दुवा आहे, कनेक्टिंग लिंक म्हणून हेमिकॉर्डाटा त्याचं ओळख आहे. आपल्याला एवढ्याच गोष्टी याच्या संदर्भात माहिती पाहिजेत. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की समुद्रात बेळे करून राहणारा प्राणी कोणता तर हेमिकॉर्डाटा. आणि उदाहरणं सांगितली तर लक्षात ठेवायचं बॅलेनोग्लॉसस, बॅलेनोग्लॉसस आणि सायक्लोग्लॉसस. बरोबर. मग बघा, हे जे बॅलेनोग्लॉसस आहेत यांच्या सोंडेच्या भागामध्ये पृष्ठरज्जू असतो. बघा, अपृष्ठवंशीय प्राण्यांचा विशेष गुणधर्म काय की त्यांच्यामध्ये पृष्ठरज्जू हा नसतो. बरोबर. आणि पृष्ठवंशीय प्राण्यांचं वैशिष्ट्य काय की त्यांच्यामध्ये जो पृष्ठरज्जू असतो. परंतु हा जो हेमिकॉर्डाटा मधला बॅलेनोग्लॉसस असा आहे की त्याच्या फक्त सोंडेच्या भागामध्ये पृष्ठरज्जू असतो, म्हणून तो दोन्ही यांना जोडणारा दुवा म्हणून मानला जातो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा बॅलेनोग्लॉसस किंवा हेमिकॉर्डाटा संघ आपल्याला इथे इतकेच पॉईंट महत्वाचे आहेत आणि यावर सुद्धा आयोग नक्कीच प्रश्न विचारेल. ठीक आहे. सो बघा, या हेमिकॉर्डाटा संघ जो आहे याच्या संघातील जे प्राणी असतात
यांच्यामध्ये उत्सर्जनासाठी उत्सर्जन जे आहे बघा प्रोबॅसिस ग्लँड, ठीक आहे, प्रोबॅसिस ग्लँड म्हणजे प्रोबॅसिस ग्रंथीद्वारे हे प्राणी काय करतात, उत्सर्जन करतात. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा ज्या अपृष्ठवंशीय प्राण्यामध्ये अजून एक संघ येतो तो म्हणजे टेनोफोरा. ठीक आहे, बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्हाला हा मिळणार नाही, बरोबर, कारण हा अपृष्ठवंशी मधला सर्वात लहान संघ येतो. ठीक आहे, अपृष्ठवंशी मधला सर्वात लहान संघ येतो संघ टेनोफोरा. ठीक आहे, तर याच्या जवळ बघायला गेलो तर 100 पेक्षा कमी जाती आढळतात. ठीक आहे, सो ह्या म्हणजे विशेषतः हे प्राणी जे असतात पारदर्शक प्राणी असतात. विशेषतः हे पारदर्शक प्राणी असतात. या प्राण्यांना आपण म्हणतो समुद्री अक्रोड. एक्सक्लुझिव्हली मराईन अॅनिमल असतात हे, म्हणजे समुद्रात राहणारे प्राणी असतात. एक्सक्लुझिव्हली मराईन समुद्री अक्रोड असे आपण यांना म्हणतो. सी वॉलनट्स किंवा सी गुजबेरी असे यांना म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचं. हे खारे पाण्यामध्ये राहतात, आर्य सममित असतात आणि दुहेरी आवरण असतं यांच्या शरीरावर. दुहेरी आवरण म्हणजे डिप्लोब्लास्टिक असतात ते, डिप्लोब्लास्टिक. ओके, आणि उदाहरण जर लक्षात ठेवायचं झालं तर बघा फ्लोरोबॅकिया. ठीक आहे, म्हणजेच कॉम्ब जेली. तर हा अतिशय लहान संघ आहे अपृष्ठवंशी प्राण्यांमधला टेनोफोरा. ठीक आहे, सो हा सुद्धा आपण अशा प्रकारे लक्षात ठेवायचा. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरमध्ये अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये सर्व संघ इथे कव्हर केलेले आहेत. आता तुमचं काम आहे की ह्याच्या चांगल्या पद्धतीने नोट्स बनवायच्या आणि ह्या वारंवार रिवाइज करायच्या. याच्यामध्येच पॉईंट आपण सांगू शकतो की एक्झाम मध्ये रिपीट होणार आहेत. ठीक आहे, विशेषतः उदाहरणावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. उदाहरण याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, म्हणजे प्राणी वर्गीकरण आपण 3 सेक्टरमध्ये बघतोय. पहिल्या भागामध्ये आपण प्रारंभिक माहिती अभ्यासली, बरोबर, आणि दोन संघांचा अभ्यास केला, पोरिफेरा आणि सिलेंटराटा. आजच्या या भागामध्ये आपण जवळजवळ जर प्लॅटीहेल्मिंथिस पासून ते हिमिकॉर्डाटा, टिनोफोरा जवळजवळ 8 ते 9 संघ आपण इथे कव्हर केले. आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांचा जो संघ आहे, अपृष्ठवंशीय प्राणी सगळे आपण कव्हर केले, बरोबर. प्रामुख्याने 10 संघ अपृष्ठवंशीमध्ये येतात, ते सगळे आपण कव्हर केलेले आहेत. मग पुढच्या भागामध्ये आपण पृष्ठवंशीय म्हणजेच कॉर्डाटा हा संघ पूर्णपणे कव्हर करू. मग त्याच्यामध्ये येणारे आपण बघू शकतो कॉर्डाटामध्ये जे कॉर्डाटाचे विभाग पडतात ते आपण बघणार आहोत. मग आपण म्हणू शकतो मत्स्य वर्ग, मग उभयचर वर्ग, जे सरीसृप प्राणी, सस्तन प्राणी, या सर्वांचा संघ येतो कॉर्डाटा, बरोबर. मग तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत, कारण तो सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि आयोग त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतो. ओके, सो आतापर्यंत आय होप की जेवढा पण आपला पॉईंट आपण कव्हर केले ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेत आणि त्याच्या तुम्ही नोट्स तयार केल्यात. ठीक आहे, सो मित्रांनो, जर तुम्हाला काही म्हणजे अडचण येत असेल अभ्यासामध्ये किंवा काही पॉईंट समजले नसेल तर तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीचा जो ग्रुप आहे त्याला जॉईन होऊ शकता आणि तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स तुम्ही विचारू शकता. त्याचप्रकारे तुम्हाला म्हणजे आपल्या ओव्हरऑल इन्फॉर्मेशनसाठी, लेक्चरच्या लिंकसाठी आपला एक स्टडी फर्स्ट एमपीएससीचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या लिंक देतो, तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, त्याचप्रकारे जर ह्या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला तर मित्रांनो नक्की तुम्ही एक लाईक करा. ठीक आहे, सो एक लाईक तो बनता आहे. त्याचप्रकारे आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला हिट करा, जेणेकरून जे लेक्चरचे नोटिफिकेशन असणार आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील. सो मित्रांनो बघा, आपण ह्या चॅनलवर आपल्या येणाऱ्या कंबाईनच्या दृष्टीने जी सिरीज म्हणजे रिव्हिजन सिरीज घेतोय आणि याच्यामध्ये जवळजवळ आपण सर्व टॉपिक अभ्यासणार आहोत. सर्व जीएसचे टॉपिक इथे अभ्यासत आहोत 1 बाय 1. ठीक आहे, 17 ऑक्टोबरला आपण ही सिरीज सुरू केलेली आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत आपण ही सिरीज सुरूच ठेवणार आहोत, बरोबर. आणि याच्यामध्ये जेवढे पण आपण पॉईंट्स आहेत ते जवळजवळ आपण पूर्णपणे कव्हर करणार. सो नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ही सिरीज पूर्णपणे फायद्याची ठरणार आहे. तर प्रत्येक लेक्चर तुम्ही रिव्हिजनच्या दृष्टीने पूर्ण बघत चला आणि त्यातले पॉईंट लक्षात घेत चला. ठीक आहे ना. सो एवढे जरी पॉईंट तुम्ही कव्हर केले तरी बऱ्यापैकी तुम्ही चांगला स्कोअर येणाऱ्या पूर्वपरीक्षेच्या एक्झाममध्ये मिळवू शकता. ठीक आहे, सो नक्कीच आपल्या हा जो चॅनल आहे, या व्हिडिओ जे आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा म्हणजे हे लेक्चर्स मिळतील आणि त्यांचा अभ्यास होण्यासाठी मदत होईल. कारण सगळेच जण क्लास अफोर्ड करू शकत नाही. सो आपल्या युट्यूब चॅनलवर हे सगळे लेक्चर फ्रीमध्ये आहेत, तुम्ही कितीही वेळा बघू शकता.
ठीक आहे. इतर जर विचार केला तुम्ही जर पेड क्लासेसमध्ये तुम्हाला 2 ते 3 फक्त व्ह्यूज असतात, त्याच्यानंतर ते तुम्ही ब्लॉक होऊन जातात. परंतु आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ बघू शकता आणि पुन्हा पुन्हा रिवाइज करू शकता. सो जास्तीत जास्त चॅनल शेअर करा आणि तुम्ही सुद्धा सगळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून सक्सेस मिळवा. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट पार्टमध्ये आपण जो कॉर्डाटा संघ आहे तो सुद्धा कव्हर करूया. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.